पण हा वर्ष जेवढा नुकसान झालेला ना, हा वर्ष मी म्हणतात कर्जमाफी नक्कीच करायला पाहिजे. ऐतिहासिक संधी आहे. आणि आता अतिवृष्टी झाली म्हणजे हा लोकांचे एवढं जे प्रॉब्लेम आहे ते मी मंत्रीपर्यंत स्टेजवरून देणार आहे. तुमची गरिबी, तुमचे प्रॉब्लेम, आणि मी चोला खेळून सांगणार आहे की तुम्ही आम्हाला काय द्या, आम्हाला मदत करा. हे शेतकरी असं मरत राहतो, एवढे गरिबीमध्ये जगत राहतो, हे नाही आम्हाला चालणार. मराठवाड्याचा शेतकरी वर्ष झाले खूप गरिबीमध्ये आहे, आत्महत्या होत आहे. तुम्ही जेव्हा गेलो होतो कृषी मंत्रीला भेटायला दिल्लीमध्ये, तेव्हा मी बोललो होतो की हे एवढं आहे, तुम्ही येऊन तिथे लोकांना भेटा. मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री बरोबर बोलणं झालं आहे. ते म्हणतात बहुतेक तो आम्ही येणार, पण 4 आणि 5ला तो आम्ही कन्फर्म करणार. बाकी इथला आमदार, खासदार, पंकजा मुंडे, इथले मिनिस्टर, मेंबर ऑफ पार्लमेंट रजनीताई, बजरंग सोनावणे, धनंजय मुंडे, हा सगळ्यांनी कन्फर्म केलेला आहे. मुंबईने खूप काही इंडस्ट्रियलिस्ट येणार आहे. आणि रामदेव अग्रवाल ज्यांनी या सेंटरचा पूर्ण फंडिंग केलं होतं, UPLचे विक्रम शॉ, सुशील जीवराज का फिकीचे चेअरमॅन, बोरोसिलचे चेअरमॅन, असं खूप काही मिनिस्टर येणार. दिल्लीमधून पण काही लोक येणार आहे. अजूनपर्यंत 50 पेक्षा जास्त स्टॉलचे कन्फर्मेशन आलेलं आहे. पण रोज 5-6 आणखीन येत आहे. आता किती लास्ट फिगर काय होणार माहित नाही, पण 50 पेक्षा जास्त स्टॉल लागणार आहे. अंतर्गत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. 7 नोव्हेंबरला शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्या मेळाव्याला केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान या ठिकाणी उपस्थित राहणार. आपल्यासोबत मयंक गांधी सर एकंदरीत हा जो मेळावा होणार आहे, या मेळाव्याला कोण कोण उपस्थित असतील, एकंदरीत नियोजन कसं आहे, आणि त्या मेळाव्यातून शेतकऱ्यांसाठी काय योजना होणार आहे किंवा काय फायद्याची गोष्ट होणार आहे. हे बघा, मराठवाड्याचा शेतकरी वर्ष झाले खूप गरिबीमध्ये आहे, आत्महत्या होत आहे. तुम्ही जेव्हा गेलो होतो कृषी मंत्रीला भेटायला दिल्लीमध्ये, तेव्हा मी बोललो होतो की हे एवढं आहे, तुम्ही येऊन तिथे लोकांना भेटा, त्याला आश्वासन द्या, सांत्वन द्या, आणि काय स्कीम काढा. तो त्यांनी मला प्रॉमिस केलं होतं की पाऊस गेल्यानंतर मी नक्की येतो. आता 7 नोव्हेंबरला ते येणार आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री बरोबर बोलणं झालं आहे. ते म्हणतात बहुतेक तो आम्ही येणार, पण 4 आणि 5ला तो आम्ही कन्फर्म करणार. बाकी इथला आमदार, खासदार, पंकजा मुंडे, इथले मिनिस्टर, मेंबर ऑफ पार्लमेंट रजनीताई, इथले जे आपले बजरंग सोनावणे, धनंजय मुंडे, हा सगळ्यांनी कन्फर्म केलेला आहे. तर ते येणार आहे. मुंबईने खूप काही इंडस्ट्रियलिस्ट येणार आहे. आणि रामदेव अग्रवाल ज्यांनी या सेंटरचा पूर्ण फंडिंग केलं होतं, UPLचे विक्रम शॉ, सुशील जीवराज का फिकीचे चेअरमॅन, बोरोसिलचे चेअरमॅन, असं खूप काही मिनिस्टर येणार. दिल्लीमधून पण काही लोक येणार आहे. ते खूप मोठा मेळावा होणारा आमची उमेद आहे, आमची आशा आहे की खूप शेतकरी इथे या आणि ऐका. असं हे अशी संधी परत ऐतिहासिक संधी आहे. आणि आता अतिवृष्टी झाली म्हणजे हा लोकांचे एवढं जे प्रॉब्लेम आहे ते मी मंत्रीपर्यंत स्टेजवरून देणार आहे. तुमची गरिबी, तुमचे प्रॉब्लेम, आणि मी चोला खेळून सांगणार आहे की तुम्ही आम्हाला काय द्या, आम्हाला मदत करा. हे शेतकरी असं मरत राहतो, एवढे गरिबीमध्ये जगत राहतो, हे नाही आम्हाला चालणार. तो हा एक खूप जबरदस्त प्रोग्राम होणार आहे. आणि आम्ही आशा करतो की हा नंतर मराठवाड्याचा फेस बदलून जाणार. मराठवाड्याची गरिबी बदलायच्यासाठी एक ऐतिहासिक मीटिंग आहे. फक्त मला बीडचे आणि मराठवाड्याच्या शेतकऱ्यांना सांगायचे आहे की तुम्ही सगळे खूप मोठी संख्यामध्ये या, आणि आम्ही सगळे मुद्दे मांडणार आहे. जे शेतकरीचे प्रॉब्लेम आहे, मुद्दे आहे, आणि आपण जबाब मागूया. हे आपली सरकार आहे, आपले लोक आहे, त्याला आपल्याला जबाब नाही दिला कोणाला देणार. त्या मेळाव्यामध्ये शेतकऱ्यांसाठी जे यंत्र उपकरणं असतील, वेगवेगळ्या काही साधनं असतील, पिका असतील, यांचे काही स्टॉल लागणार आहेत का? जसं की कृषी मेळाव्यामध्ये जे असतात त्या पद्धतीने काही स्टॉल लागणार आहेत? अजूनपर्यंत 50 पेक्षा जास्त स्टॉलचे कन्फर्मेशन आलेलं आहे. पण रोज 5-6 आणखीन येत आहे. आता किती लास्ट फिगर काय होणार माहित नाही, पण 50 पेक्षा जास्त स्टॉल लागणार आहे. आज याच मेळाव्याच्या अनुषंगानं परळी मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे या ठिकाणी भेट देण्यात असं देखील समजत आहे. एकंदरीत ते आल्याच्या नंतर त्यांचं नियोजन कसं असणार, एकंदरीत त्यांना काय काय दाखवलं जाणार आहे, सर्व गोष्टी इथे ते आलं की आपण ते पूर्ण सेंटर दाखवून घेऊ, आणि आपलं काय नियोजन आहे मीटिंगसाठी ते सांगू. ते कसं मदत करू शकतो ते आपण विचारू. आज एक पोस्ट डिस्कशन आहे, फर्स्ट टाइम ते येत आहे, आणि आज डिस्कस करू की 7 तारीखसाठी त्यांच्या काय योगदान असेल. 2016 पासून तुम्ही या कार्याला सुरू केले. एकंदरीत तुमचा जो ध्येय उद्देश आहे तो प्रामाणिक आहे, परंतु काही काळामध्ये
काही गोष्टींमध्ये जे राजकारण्यांना करायला पाहिजे, शेतकऱ्यांसाठी कुठेतरी आवाज उठवायला पाहिजे, तुम्ही ते आवाज उठवतायत, ही अभिमानाची गोष्ट आहे. परंतु जर पाहायला गेलं तर पहिल्यांदाच तुमच्या कृषी कुल अंतर्गत आतापर्यंत कुठलाही राजकीय कार्यकर्ता, नेता, पुढारी, मंत्री कुठल्याही मेळाव्याला आमंत्रित नव्हते, परंतु पहिल्यांदाच शेतकरी मेळाव्याच्या अनुषंगानं केंद्रीय कृषी मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री दोन्ही असतील आणि इतर मंत्री सुद्धा उपस्थित राहून काय संकल्पना काय असणार? नाही, अजून स्टार्टच झालाय, थोडे दिवस झाले, म्हणजे मीच कोणाला बोलावलं नव्हतं. आणि आता मला वाटलं की आता एक मीटिंग आणि अतिवृष्टी झाली नंतर असं वाटलं की नक्कीच करायला पाहिजे. तो मी मुख्यमंत्री पण आमचे खूप ओळखीचे जवळचे आहे, त्याच्याबरोबर माझं बोलणं झालं पण होतं. ते बोलला मी येतो कृषी कुलला, आणि कृषी मंत्री पण बोलले होते की ती येणार आहे. तो आता योगानं योग 7 तारीख झालं आणि सगळे येणार असं वाटतं. तो हे जे काळ आहे ना मराठवाड्याच्या शेतकरीवर, ते आपल्याला बदलायला हवं. तर दुसरा प्रश्न असा आहे, आता जे राज्याची परिस्थिती आहे सध्या, शेतकऱ्यांचं जे मनात घालमेल आहे, शेतकऱ्यांसाठी जी निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये या कार्यकर्त्यांनी, नेते पुढाऱ्यांनी, आताचे मुख्यमंत्री त्यांनी घोषणा केली होती की शेतकरी कर्जमाफी करून टाकू, शेती कर्जमाफी करून टाकू, परंतु ही अशी काही घोषणा केली नाही. त्याच मुद्द्यावर बच्चू कडू असतील, इतर शेतकरी संघटना असतील, आज रस्त्यावर आहेत, नागपूरमध्ये आंदोलन सुरू आहे, परंतु प्रशासन त्याची दखल घेत नाहीये. काय वाटतं, शेतकरी कर्जमाफी व्हायला पाहिजे का? मी राजकारण मध्ये पडणार नाही. राजकारण नाही, तुम्ही शेतकऱ्यांशी संलग्नित आहात आणि तुम्ही शेतकऱ्यांसाठी एक चांगलं काम करताय. एकंदरीत पाहायला गेलं तर जे मंत्री, आमदार, खासदारांना करायला पाहिजे तुम्ही निस्वार्थ करताय, ते प्रामाणिक भावना करताय, परंतु जे शेतकऱ्यांशी निगडीत प्रश्न आहे की कर्जमाफी व्हायला पाहिजे का, की त्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव देऊन त्यांचे जे त्यांना लागणारे साहित्य असेल, कीटकनाशक असतील, खत असतील, याचे भाव कमी करून त्यांच्या शेतीमालाला हमी भाव देऊन त्यांचं पुनर्वसन करण्यात यावं. जनरली मी हा टॉपिक मध्ये पडत नाही, आणि मला असं वाटतं की कर्जमाफी एव्हरी वर्ष देतो ना, हे आपली इंडियाची इकॉनॉमीसाठी बरोबर नाही. पण हा वर्ष जेवढं नुकसान झालेलं ना, हा वर्ष मी म्हणतात कर्जमाफी नक्कीच करायला पाहिजे, आणि जेवढा मदत करू शकतो गव्हर्नमेंट तेवढा शेतकरीला करायला पाहिजे. धन्यवाद. एकंदरीत पाहायला गेलं तर 7 तारखेचा जो मेळावा आहे, त्या मेळाव्याला केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान, त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह स्थानिक लेवलचे जे नेते पुढारी, मंत्रिमंडळातले काही मंत्री या ठिकाणी उपस्थित राहणार. स्थानिकचे आमदार असतील, बीड जिल्ह्याचे खासदार असतील, बजरंग बाप्पा सोनवणे, हे देखील या ठिकाणी मेळाव्यास उपस्थित राहणार असल्याची आपल्याला माहिती मयंकजी गांधी सरांनी दिलेली. एकंदरीत पाहायला गेलं या शेतकरी मेळाव्यातून शेतकऱ्यांसाठी कुठली घोषणा केली जाणार आहे, शेतकऱ्यांसाठी काय फायदा होणार आहे, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन बाळासाहेब गरडसह मी अशोक गलांडे, कृषी कुल, शिरसाळा, बीड.